बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवस अतिवृष्टी आहे. मात्र खडकपूर्णा धरणातला जलसाठा अजून सुद्धा 0% असल्याचं समोर आलंय. 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक आहे. या अतिवृष्टीने बहुतांश नद्या नाले वाहू लागलेत. 13 पैकी 11 तालुक्यातले 91 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मात्र या पावसाचाही जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या जिवंत जलसाठ्यावर कोणताही परिणाम झाला नाहीये. धरणातला जिवंत जलसाठा अद्यापही 0% आहे. प्रकल्पाला जीवदान देणाऱ्या मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस झाला नाहीये, त्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली नाही. सध्या केवळ धामणा नदीला प्रवाह सुरू झाला असला तरी खडकपूर्णा धरण अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी 0% जलसाठा असल्यानं चिंता व्यक्त होते आहे. 24 तासात झालेल्या या पावसामुळे धरणात केवळ 2 दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची आवक झाली आहे.